नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत एक अपडेट आलेली आहे. एक नवीन अपडेट आपल्या सर्वांसाठी आहे. विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा TET 2026 संदर्भात. ही अपडेट महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र आणि आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल किंवा प्रसिद्धी संचालक असतील यांच्यासाठी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी पण आहे, शिक्षकांसाठी आहे, भावी शिक्षकांसाठी आहे. तर या अपडेटमध्ये महत्त्वपूर्ण असं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी आयोजित केलेली आहे आणि या संदर्भात ऑनलाईन अर्ज भरण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे आणि या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याबाबतचं हे एक पत्र आहे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं. तर प्रसिद्धी निवेदन नेमकं काय आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की 21 जून 2026 रोजी महा TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी दिनांक 27/3/2026 पासून तर 16/4/2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तरी परीक्षार्थी आणि उमेदवारांमार्फत महा TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026च्या परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत वाढवण्याबाबत विनंती करण्यात आली आणि त्या विनंतीला लक्षात घेऊन परीक्षा परिषदेने या संदर्भात परीक्षेचे अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती मुदतवाढ दिलेली आहे आणि आता आपल्याला दिनांक 17/4/2026 ते 24/4/2026 पर्यंत ही मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजे आता ज्यांचा अजूनही अर्ज भरला गेला नसेल किंवा भरण्यासाठी काही अडचण असेल किंवा भरताना काही विसर पडला असेल तर या सर्वांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की 24 एप्रिल 2026 पर्यंत आपण आपला अर्ज महा TETच्या वेबसाईटवर भरणं अपेक्षित आहे. ही मुदतवाढ आपल्या सर्वांना खरोखर एक चांगली गोष्ट आहे की अनेक शिक्षकांना आपापल्या कामाच्या एवायपामध्ये कदाचित आपल्याकडून फॉर्म भरला गेला नसेल तर आपण आपला अर्ज लवकरात लवकर म्हणजेच 24 तारखेच्या आत सबमिट करा. पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही करिता आपण आपला अर्ज भरून परीक्षेसाठी प्रविष्ट व्हा. अर्जाच्या संदर्भामध्ये ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या सर्वांसाठी होती म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंतही पोहोचवा. कारण अनेक शिक्षकांना अर्ज केल्याच्या संदर्भामध्ये माहिती नसते आणि ते मग नंतर मुदत संपल्यानंतर आपल्याला विचारतात. तर आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रसिद्धी निवेदन कळवा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.